नमस्कार, मी मोनिकाज किचन चॅनलवर आपलं स्वागत करते। आज मी तुमच्यासोबत अंडा मसाला रेसिपी शेअर करत आहे। हे अंडा मसाला रेसिपी करताना कोणतंही वाटण न वाटता एकदम झटपट तयार होणारा हा अंडा मसाला रेसिपी आहे। तर ही रेसिपी नक्की करून पहा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि मोनिकाज किचन चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। अंडा मसाला रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये 5 ते 6 चमचे तेल ॲड करायचं। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये उकडून घेतलेली अंडी अशा प्रकारे सुरीने त्याला कट करून घ्यायची। उकडून घेतलेली अंडी अशा प्रकारे सुरीने कट केल्यानंतरून तेलामध्ये फ्राय केले की त्याची चव आणखी चांगली लागते। गरम झालेल्या तेलामध्ये ही अंडी टाकताना तेल अंगावर उडतं, त्यामुळे तेलामध्ये अंडी ॲड करताना थोडंसं मागं सरून यामध्ये अंडी टाकायची। अशा प्रकारे अंडी तेलामध्ये टाकल्यानंतर यावर 1 चमचा मिरची पावडर ॲड करायची, 1 चमचा गरम मसाला ॲड करायचा, अर्धा चमचा हळद ॲड करून आता सर्व मसाले अंड्यांना मिक्स होईपर्यंत परतून घ्यायचे। अशा प्रकारे अंड्यावर मसाले टाकून अंडी फ्राय केल्यानंतरून आपण जी सुरीने पहिल्यांदा अंडी कट करून घेतली होती त्यामुळे मसाला आतपर्यंत जातो आणि अंड्याची चव चांगली लागते। अंड्यावर चिमूटभर मीठ ॲड करून फ्राय केलेली अंडी एका ताटामध्ये काढून घेऊया। आता कढईमध्ये जे तेल राहिलेलं आहे या तेलामध्ये व्हिडिओत दाखवलेले खडे मसाले ॲड करायचे। 1 चक्री फूल, दालचिनी, लवंग, तेजपत्ता, काळी मिरी, अर्धा चमचा जिरे ॲड करून हे सर्व फ्राय करून घेऊया। खडे मसाले आणि जिरे हलकेसे फ्राय झाल्यानंतरून इथे 5 ते 6 कांदे बारीक चिरून घेतलेले यामध्ये ॲड करायचे। आता तेलामध्ये कांदा चांगला सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा। कांदा चांगला तेल सुटेपर्यंत फ्राय करून झाल्यानंतर आता यामध्ये आलं लसूण पेस्ट ॲड करायची। परतून घेतलेल्या कांद्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट ॲड केल्यानंतर आलं लसूण पेस्ट सुद्धा चांगली तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची। तेलामध्ये आलं लसूण पेस्ट परतून झाल्यानंतर आता यामध्ये काही मसाले ॲड करून घेऊया। 1 चमचा धना पावडर ॲड करायची, 1 चमचा मिरची पावडर ॲड करायची। मिरची पावडरचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। ही मिरची पावडर तिखट असल्यामुळे मी 1 चमचा ॲड केली आहे। 1 चमचा चिकन मसाला ॲड करायचा, अर्धा चमचा हळद ॲड करायची। मसाले ॲड करून झाल्यानंतर यामध्ये 4 ते 5 चमचे पाणी ॲड करून चांगले मसाले तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेऊया। मसाल्यामध्ये पाणी ॲड केल्यानंतर कढईवर झाकण ठेवून चांगलं तेल सुटेपर्यंत मसाले परतून झाल्यानंतर कढईवरचं झाकण काढायचं आणि एकदा मसाले मिक्स करून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता कढईतल्या मसाल्यांना चांगलं तेल सुटलेलं आहे आणि मसाले चांगले परतून झालेले आहेत। आता या मसाल्यामध्ये 2 बारीक चिरलेले टमाटर ॲड करायचे। टमाटर बारीक चिरल्यामुळे तेलामध्ये लवकर परतून होतात। कोणतीही भाजी करताना ज्यावेळेस आपण मसाले चांगले परतून घेतो त्यावेळेस त्या भाजीला आणखी चव चांगली येते। टमाटर तेलामध्ये परतून झाल्यावर इथे मी 3 ते 4 चमचे दही चांगलं फेटून घेतलेलं आहे, ते दही यामध्ये ॲड करायचं। ज्यावेळेस तुम्ही भाजीमध्ये दही ॲड कराल त्यावेळेस ते दही फेटून घेतलेलं असायला पाहिजे। डायरेक्ट जर दही भाजीमध्ये ॲड केलं तर ते दही फाटलं जातं। मसाल्यामध्ये दही मिक्स करून झाल्यावर इथे मी 1 वाटी गरम केलेलं पाणी ॲड केलेलं आहे। जितकी भाजीची क्वांटिटी हवी आहे तितकं पाणी ॲड करून चवीनुसार मीठ ॲड करायचं। त्यानंतर कढईवर झाकण ठेवून उकळी येईपर्यंत हे पाणी गरम करून घ्यायचं। पाण्याला उकळी आल्यानंतरून जी अंडी फ्राय करून घेतली होती ती यामध्ये ॲड करायची। अंडी भाजीमध्ये चांगली मिक्स करून घ्यायची। व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केलेली आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करायची। अशा प्रकारे आपला अंडा मसाला तयार आहे। हा एकदम सोप्या पद्धतीचा झटपट तयार होणारा अंडा मसाला तयार आहे। तुम्ही सुद्धा ही अंडा मसाला रेसिपी नक्की करून पहा आणि अजून जर मोनिकाज किचन चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा। सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओंचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या मोनिकाज किचन चॅनलला सबस्क्राइब करा।